काय लागतं? चित्त शुद्ध लागतं. मग ही चित्त शुद्ध करण्यासाठीच फक्त आपल्याला नामाची जोड लावायची. जाग झाल्या आपण सावध झालो की दंड असते, ही मरून जाते आणि सकाळ उठते आणि संध्याकाळी मरून जाते. आणि जाग झाल्याबरोबर जर आपण चित्तशुद्धी जर ठेवली तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आणि ही भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तुम्ही आम्ही संतांची संगत केली पाहिजे, गुरुचं वचन पाळलं पाहिजे. आणि गुरुचा धर्म हा नेहमी कुठल्या मार्गावर आहे तो बघितला पाहिजे. तर कामाचं गुरु किती बी आहेत. गुरु आपल्याला तमगुणात बी जाऊन मिसळायची शिकवण देतात. गुरु आपल्याला रजगुणात बी मिसळायचे शिक्षण देतात. आणि काही गुरु आपल्याला आत्मज्ञान हुडकायसाठी सात्विक गुणाची माहिती देतात. तीच ओळखून फक्त सद्गुरूला आपण घ्यायचं आणि मग आत्म्याची फोड करायची. आणि मग आत्म्याची फोड झाल्यानंतर चित्त शुद्ध करायचं. आणि चित्त आणि मन ही एकरूप झालं की त्यात एक पडदा आहे बाबा, लई वाईट आहे ती पडदा. का तर मन कुठं नेहमी ह्या चित्ताला मी सांगू शकत नाही. मन चित्ताला कुठं नेहमी ती सांगू शकत नाही आपण. मग आता इथं असलो तर मुंबईला नेल, दिल्लीला नेल, कुणाजवळ नेल, मैत्राजवळ नेल, मैत्रिणीजवळ नेल, कुणाजवळ बी नेलं काय करायला लगेच आता तरी पुढे हात उपदेश नका करू ना असा आयुष्याचा. त्यावेळेस चित्ताला सांगायचं, मनाला बोलायचं, अरा फिर प्राण्यात तुला सांगतो फिरलो ते खासी. असं गोष्ट तुला मिळत्यालं की परत नरकाशी पैकी होईल. का तर चित्त शुद्ध नाही. तर मित्राशी बोलायचं, किती बोलायचं, काय बोलायचं आणि काय प्राप्त करून घ्यायचं, ही सगळं बाबा प्रेमातून सुद्धा असतं. जर गुरुचं प्रेम आपल्यावर असलं किंवा आपलं गुरुवर प्रेम असलं तरच हे आपल्याला साध्य होऊ शकतं. नाहीतर हे आपल्याला साध्य होऊ शकत नाही. आणि हे साध्य करण्यासाठी फक्त सद्गुरूच आहे. चित्त आणि मन एकरूप करायचं. आणि एकरूप केल्यानंतर मग आपण 10व्या दोरात जाऊन मिसळता येते आपल्याला. मन आणि चित्त गेलं की लगेच 10व्या दोराची पायरीच आपल्याला दिसते. आणि ती पायरी शुद्ध करण्यासाठी काय करावं लागते बघा. ती पायरी शुद्ध करण्यासाठी विडा पिंगला सुसुम वैखरी आणि गुरु किल्ली त्याच्या अंतरात जर त्याच्या जर गुरु किल्ली जर फिट्ट असली चित्तात आणि मनात तर आपण 10व्या दोरात जाऊन मिसळतो. मग 10व्या दोरात जर जाऊन मिसळलो तर धंडा वेगळं लगेचच आत्मा आणि मन होतं. मन आणि आत्मा लगेच दंडाच्या बाहेर पडतं. आणि दंडाच्या बाहेर पडल्या ब्रह्मांडाची माहिती घेऊन येतं. सगळ्या ब्रह्मांडाची माहिती येतं. म्हणूनच म्हणते ती एकच ब्रह्मगडे जगामध्ये एकच ब्रह्मगडे. ब्रह्म एक आहे पण भ्रम शिरला जर आपल्या पोटात तर मनात तर भ्रमाने सगळं वाटोळ होते. आणि ब्रह्म ह्यातला बी फरक कळला पाहिजे. भ्रमात गेला रे, भ्रमात गेला तर भ्रमात कधी जायचं नाही बाबानो, भ्रमात मिसळायचं. मग मनाला चित्ताला त्या भ्रमाला धरायचं आवळून. आणि ती जर आवळून त्याने धरलं तर सद्गुरु समर्थ लगी उभा राहते. तर ब्रह्मांड आपल्या बोटाला धरून सगळं फिरून आपल्याला त्या नेमकं दंडाजवळ आणून पोचवतात. आणि ह्या ब्रह्मांडाची ज्या वेळेस माहिती होईल त्यावेळेस त्यांनी सांगितले बाबा मातीत हात घाला सोनं होईल. ही मातीत हात घाला सोनं होईल म्हणते ना, त्याला वाचा सत्ता लगेच निर्माण होती. आणि वाचा सत्ता जर निर्माण झाली तर मग काय हो, मग ही कधी होती या दंडा वेगळं झाल्या वाचा सत्ता एक होती या. म्हणून कवले बाबा म्हणायचं बघा, सद्गुरु सांगायचं, अरे तू कशाला काळजी करतो, ये असेल ती होईल, येईल ती जाईल, तू नको त्याची काळजी करू. का
तर ती ब्रह्मात मिसळलेली माणसं होती आणि त्यांना ब्रह्म माहित होतं. आणि मग या ब्रह्माची मूळ माहिती आपल्याला सांगते ती. पण आपलं चित्त आणि मन एका जाग्यावर नाही. आणि ती जर जी एका जाग्यावर असतं तर आपण परिपूर्ण परब्रह्म झालो असतो. का होत नाही तर चित्त मनच लय आपल्याला घातक आहे हो. लय घातक आहे, लय घातक आहे, लय घातक आहे. हे असं दिसलं डोळ्याला तर म्हणते ह्यात का आहे, त्यात का आहे, ह्यात का आहे, त्यात का आहे. अरे का आहे, काहीच नाही. ब्रह्म आहे ती. दिसतंय ती नाचतंय. जी प्रत्येक डोळ्याला जी दिसतंय ती नासून जाणारी वस्तू आहे म्हणून या सद्गुरूंनी कवले बाबांनी सांगितली. आणि तुम्हाला न दिसणारी वस्तू फक्त अशी पकडून धरा, अशी पकडून धरा की चित्ताला मनाला एक रूपात कधी हलवून देऊ नका. पण मन मात्र मन वढाळ वढाळ एवढं वढाळ मन आहे की मन ही कुणाच्या आत्म्याला आणि चित्ताला सुद्धा सुख लागून देत नाही. मन ही सगळ्या धंडाचं वाटोळ करतंय. मन प्रपंचाचं वाटोळ करतंय. मन तुमचं आमचं वाटोळ करतंय. मन नात्या गोत्याचं वाटोळ करतंय. मन या प्रपंचातनं बाहेर बी काढते. मग प्रपंचातनं जर बाहेर काढायचं असलं तर आपल्या चित्ताला आणि मनाला एकरूप करावं लागते. आणि एकरूप केल्यानंतर मग समाधी लागते, दसवद्वार उघड होते आणि मग परिपूर्ण परब्रह्म होते. आणि हे परब्रह्म झाल्यानंतर आपल्या आपल्या धंडावर आपला विश्वास राहत नाही. आपलं धंड काय करतंय ते आपल्याला कळत नाही. फक्त काय कळतं ते लघुचंबकासारखं वळून धरते आणि वळून मी धरते. पाठ दिसणे सोडून दिलं तर भात दिसणे आपटते. का तर मन आहे. लाचावले मन लागेल सगोळी ते जीवन काळ सोडे नाहीसे झाले. की लाचावल्यानं मन असतं बाबांनो. ह्या मनात किती पावर आहे आणि किती ताकद आहे. ही तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकलास. जागा आपलं मन लगेच सोडतंय हो. मग ही जागा सोडल्यामुळं सगळं घाण, जेवढी घाण आहे तेवढी घाण आपल्या येऊन बसती कुठं तर ब्रह्मलिखितावर. आणि हे जे ब्रह्मलिखित आहे तेच ब्रह्म आहे. हे ब्रह्मलिखित आहे तेच ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म हुडकण्यासाठी आपल्या सद्गुराला तेवढं ज्ञान आहे. आत्मज्ञान होतं, विमळ ज्ञान होतं. मग विमळ ज्ञानात कसं असतंय बघा. विमळ ज्ञान म्हणजे काय, आपण आता थोडक्यात टाइम राहिलाय. विमळ ज्ञान म्हणजे काय तर ही आपण हितच आहे, हितच आहे. कवले बाबा पशी जाऊन आलो बघा. कवले बाबा कसं होतं माहित आहे का तुम्हाला. हित कीर्तन करायचं आणि तिथं लोकांची घराची राखण करायची. हित कीर्तनात असायचं. तिथं जाऊन त्यांचे शेळ्या मेंढ्या राखायचं. हितच राहे, हित कीर्तन करणार. आणि तू काय तिकडे वाकडे रस्त्याने चालला की त्याला एक धबूक टाकणार. कारण कुठं चाललाय त्याला म्हणायचं विमूळ ज्ञानात मिसळायचं बघा. मग ती मूळ ज्ञानात मिसळलेली पावर जी आहे ती आपल्याला बी येते. ती बी माणूसच होत. त्यांना बी काय लालच रक्त होतं का, त्यांचं हिरवं पिवळं होतं का नाही. 2 हात 2 पाय 2 कान सगळं तेवढंच. 3.5 हाताचं नरदे. त्याच्या पलीकडे काय होतं काहीच नव्हतं. फक्त त्याचं मन आणि चित्त ही मात्र एक रूप असल्यामुळे यांना विमळ ज्ञानात जाऊन मिसळतात. नाहीतर विमळ ज्ञानात कसं जाता येईल व तुम्हा आम्हाला एवढंच दिसते. हे असं करतंय ती तसं करतंय. हे असं म्हणला ती तसा म्हणला. अरे पण ती म्हणतोय काय, म्हणायचंय का मन, त्याला म्हणायचं कारण काय. ही ज्या वेळेस आपल्या आत्म्याला पारखून आपण घ्यायचं आणि हे पारखून घेतल्यानंतर मात्र मगच संगत करायची. नाहीतर संगत बाबांनो कुणी कुणाची करू नका. कुणी कुणावर प्रेम करू नका. कुणाला प्रेम करायचं असेल तर हितून आतून परीक्षा करून बघा आणि मगच प्रेम करा.
नाहीतर कुणावर विश्वास धरू नका. विश्वासाशी कारण हे हा धर्म आहे. मग हे सत्य धर्म. मग धर्माची बाजू जर आपल्याला उचलायची असली तर मात्र आपल्याला सत्याने जावं लागल. 100 जणांचा खून केला तरी चालल, पण 1 जणाचा कधीच्या दुखवायचा नाही. सद्गुरु समर्थ बाबा कवले बाबा सांगत होत, अरे 1 जणाचा कलिजा जर दुखवला तू तर 100 खून केल्यासारखं होईल. म्हणून कधी कुणाच्या मनाला दुःख वाटल असं कधी आपण वागायचंच नाही. कुणाच्या मनाला पाना फुटलं पाहिजे अशा पद्धतीत नेहमी राहावं. आणि जर आपल्याला राहत येत नसलं तर मौन राहावं. आपण त्याला काय बोलायचं बी नाही, त्याचं काय चाललंय ते बघायचं बी नाही, आपल्याला काय म्हणून घ्यायचं बी नाही. आणि म्हणला तरी ऐकायचंच नाही. नाही ऐकलं 2000 जणांनी जरी बडबड बडबड करत बसली, आपण मनातच कुणाच काय घ्यायचं नाही. मनातच कुणाच काय घ्यायचं नाही. शिवी दिली तरी घ्यायचं नाही. आणि वाकडा आहे म्हणलं तरी करायचं नाही. आणि ती नालायक आहे म्हणलं तरी मनावरच घ्यायचं नाही. कसा येईल राग, कसं जाऊ आपण तम गुणात नाही जाऊ शकत. मग त्याला म्हणायचं तम आणि रज ह्याच्यापासून सावध त्याचं मन झालं. मग ही सावध होण्यासाठी तुम्ही आम्ही जे आता वारीला निघालोय त्या मालकाने काय केलेलं आहे आणि कसं केलेलं आहे हित होत. आणि कोर्टात सुद्धा दिसतंय, पोलिसांनी आत टाकलंय. आणि माधवानंद तर मठातच बसलेला आहे. तो आवा मठात बसल्यात माधवानंद मठात. आणि तुम्ही काय म्हणताय चला बरं बघायला, आहे का नाही बघा.